नमस्कार मंडळी. तर आज मी आपली कंबाईनची गडबचा 2022चा पूर्वपरीक्षेचा पेपर सोडवायला घेतला आहे. म्हणजे मी रिवाईज करण्याच्या उद्देशाने आता जुने पेपर जे मी सोडवले होते, ज्यामध्ये मी ऑप्शन वाईज माहिती लिहून ठेवली आहेत किंवा ते जे हाताळलेत, तर ते मी डोळ्या खालून घालण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून मला अभ्यास करताना अजून ते हेल्प होईल. तर मला बऱ्याच गृहिणींना किंवा जे आता लेटेस्ट मुलं अभ्यास करतात ते त्यांना हेच सांगायचं आहे की एकतर तुम्ही प्रश्नसंच, जुन्या प्रश्नपत्रिका ह्यांना धरूनच अभ्यास करा. माझी 2-3 वर्ष यामध्येच गेली, मला काही कळलंच नाही अभ्यास कसा करायचा. आणि त्यानंतर मी बऱ्याच अधिकाऱ्यांचे व्हिडिओज पाहत गेले, बऱ्याच अधिकाऱ्यांचे सजेशन मिळाल्यानंतर मला असं कळलं की प्रश्नपत्रिका सोडून कोणतीच पुस्तकं आणि भरमसाठ आलेले प्रश्नसंच, टेस्ट सिरीज हे सगळं करण्यापेक्षा आपल्या मेन ज्या आयोगाच्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांना धरूनच अभ्यास करायचा. कारण की तुम्ही पाहिले असतील बरेचसे प्रश्न रिपीट होतात आणि रिपीट होत असताना त्याच्या खाली जे ऑप्शन आहेत, म्हणजे आता प्रश्नाखाली जे 4 ऑप्शन दिले, म्हणजे आता असं गृहीत धरा की आता निवडणूक आयोगावर क्वेश्चन पडलाय, तर त्यातच फिरून फिरून प्रश्न विचारले जातात की त्याचं कलम कोणतं आहे, त्याचा काळ किती होता, निवडणूक आयुक्त कोणते आहेत, म्हणजे करंट अफेअर रिलेटेड. मग त्यांचा पदावधी किती आहे, पात्रता त्यांची काय काय आहे, म्हणजे हेच प्रश्न रिपीटेड विचारले जातात. तर आपण त्याच्यावरच फोकस केलं पाहिजे. माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की आयोगाच्या प्रश्नपत्रिका नीट अभ्यासल्या न गेल्यामुळेच मला कमी मार्क येत होते, परंतु मागच्या 2 वर्षात माझा जवळजवळ 10 मार्कांनी स्कोर वाढलेला आहे. मागच्या वेळेस मला 52.75 इतके मार्क होते, हार्डली 3 मार्कांनी माझी PSI उडाली. तर तिथे माझ्या सिली मिस्टेक झाल्या की आपण म्हणतो ना, जी आपण गोल करतो, तर तिथे ऑप्शनमध्ये माझी चुका झाल्यामुळे तिथे 2 मार्क उडाले आणि गणितामध्येही माझी सिली मिस्टेक झाली, तिथेही माझे मार्क गेले. तर काय होतं, ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपण फार नाजूकपणे हाताळायला पाहिजेत, फार कॉन्सन्ट्रेट करून त्या सोडवल्या पाहिजेत. पण वेळेच्या अभावामुळे कदाचित तिथं माझ्या हातून चूक झाली आणि माझे जे हातचे जे 4-5 मार्क होते तिथे ते गेले. पण मला असं वाटतं की माझे जे 2-3 वर्ष वाया गेले, इन द सेन्स मला असं म्हणायचं आहे की मला कळायलाच फार उशीर लागला की अभ्यास कसा करायचा. नुसती पुस्तकं वाचणं, प्रश्नसंच सोडवणं ह्याला अभ्यास म्हणत नाही. तुम्ही प्रश्नपत्रिकेला धरून ज्यावेळेस अभ्यास करता त्याच वेळेस तुमचे मार्क्स वाढतात. आणि मला असं वाटतं मी आत्तापर्यंत जो अभ्यास करते तर ह्याचा थोडा तरी फायदा काही ज्या गृहिणी आहेत, जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना व्हावा म्हणून मी खरं तर व्हिडिओ टाकायला सुरुवात केली आहे. गटच्या खूप साऱ्या जागा आहेत, तर त्या अनुषंगाने जर तुम्ही आत्ता मी सांगते किंवा मी ज्या तऱ्हेने अभ्यास करते तसा जरी तुम्ही अभ्यास केला, तुमच्या स्ट्रॅटर्जीने जरी अभ्यास केला, तरीही तो योग्य वेळेने करा. 10 तास अभ्यास करण्यापेक्षा 2 ते 3 तासच करा, पण तो क्वालिटी करा. सगळ्यात महत्त्वाचं गणिताला खूप प्रेफरन्स द्यायचा. गणित ह्या विषयाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आत्तापर्यंत माझे कोणतेही रिझल्ट आलेले नाहीत आणि सांगायला मला अजिबात लाज वाटत नाही, कारण की गणित हे मला फारच अवघड जातं. तर ढवळे सरांचं मी जे यूट्यूबवर आता ज्या सिरीज त्यांनी टाकलेल्या आहेत एवढ्या 4-5 वर्षामध्ये, त्या खूप उपयुक्त आहेत. रोज 1-2 तास देऊन गणित सोडवा, वेळ लावून सोडवा, जेणेकरून गणितामध्ये तुमचा स्कोर वाढेल. आणि ज्याचा गणितात स्कोर वाढतो त्याला नक्कीच बेनिफिट्स होतात, त्याचा नक्कीच त्याचे प्री आणि मेन्स दोन्ही म्हणजे निघतेच. तर ज्या चुका आम्ही केल्यात त्या इतर गृहिणींनी किंवा ज्या नवीन स्टुडंट आहेत त्यांनी करू नये म्हणून मी बनवते. कारण की असं सांगणारं आपल्याला कोणी नसतं आणि कदाचित योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळेच आपण माती खातो, बऱ्याचशा व्हिडिओच्या मागे लागतो आणि आपला वेळ तिथेच वाया जातो. परीक्षा आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं असतं तुम्ही प्रत्येक विषयाचं नियोजन करून अभ्यास करणं. रोजच्या दिवसाला 2-2 जरी विषय घेतले आणि प्रश्नपत्रिकेला धरून जर तुम्ही अभ्यास केला तर 100% तुमचा रिझल्ट येतो. मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं की काही वैयक्तिक कारणामुळे मला मागच्या वर्षी कोणती एक्झाम देता आली नाही, परंतु मी आत्ता परत गटकाचा फॉर्म भरला आहे आणि मी ज्या प्रश्नपत्रिका जपून ठेवल्यात, ज्या सोडून ठेवल्यात, त्याचा मला इतका फायदा होतो आहे की प्रश्न वाचल्या मला त्याची उत्तरं बऱ्यापैकी म्हणजे येतात, म्हणजे विसरली गेलेली नाही आहेत. तर ह्या पद्धतीनेच तुम्ही अभ्यास करा, तुमचे पॉईंट्स क्लिअर करा, सारख्या रिव्हिजन करा, यामुळेच तुमचा रिझल्ट येईल. आता मी जे प्रश्नपत्रिका मी तुम्हाला खास करून ज्या शेअर केल्यात की त्या प्रश्नाच्या खाली
मी प्रत्येक पॉईंट क्लिअर करून लिहिला आहे. मला जे येत नाही आहे किंवा जे महत्त्वाचे पॉईंट आहे ते अगदी शॉर्ट नोट्समध्ये मी तिथे लिहिलेले आहेत. तर ह्या पद्धतीने अभ्यास जर केला ना तर तो अजून चांगल्या तऱ्हेने तुम्हाला रिवाईज होतो. 10 वेळा पुस्तकं उघडून तो पॉईंट क्लिअर करायची तुम्हाला गरज भासत नाही. तर ह्या अशा पद्धतीने करा. करंट अफेअर्सला धरून करा. चालू घडामोडी आहे ज्या इम्पॉर्टंट आहेत त्या झालेल्या आहेत अशा गोष्टींना धरून अभ्यास करा, कारण त्या रिलेटेडसुद्धा क्वेश्चन बऱ्यापैकी पडतात. आणि दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे तुम्हाला की आता समजा तुम्ही मुख्यमंत्री टॉपिक करताय किंवा मुख्यमंत्री ह्या विषयावर जर आपल्याला 10 ते 15 क्वेश्चन पडलेत तर त्या रिलेटेड कलमं आणि त्यांच्या ज्या नियुक्त्या आहेत किंवा त्यांचा जो कार्यकाळ आहे हे सगळं तिथंच शॉर्ट नोटमध्ये लिहून ठेवायचं, जेणेकरून 10 वेळा पुस्तकं उघडून तुम्हाला वाचायला नाही लागलं पाहिजे. त्यानंतर निवडणूक आयोग आहे. जर निवडणूक आयोगावर वारंवार प्रश्न पडतोय तर त्या रिलेटेड त्यांची कामं, त्यांची कलमं ते पण तिथंच लिहून ठेवायचं. ह्यानी तुम्हाला फायदा होतो. घटना दुरुस्त्या आहेत तर घटना दुरुस्त्याही जर महत्त्वाच्या तुम्ही जर लिहून ठेवला तर तेही खूप बेस्ट आहे. समित्या आहेत आपल्या, तर प्रत्येक समितीवर प्रत्येक एक्झामला क्वेश्चन आहे म्हणजे आहे. तर मग त्या समित्यासुद्धा महत्त्वाच्या ज्या आहेत, मसुदा समिती आहे, मूलभूत हक्क अल्पसंख्याक समिती आहे, परत गृह समित्या आहेत. ह्या ज्या महत्त्वाच्या ज्या समित्या आहेत ना त्या तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजेत. म्हणजे आता एक क्वेश्चन पडला होता, मला आठवते की भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे सदस्य कोण होते, तर ते आल्हादी कृष्णस्वामी अय्यर होते. मग ते अजून कोणत्या समितीचे सदस्य होते किंवा कोणत्या समितीत त्यांनी काम केले तेही आपण तिथं लिहून ठेवलं पाहिजे. तर त्यात 4 ऑप्शन होते, वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आल्हादी कृष्णस्वामी अय्यर. तर मग मी काय केलं की जवाहरलाल नेहरू जे आहेत त्यांच्यासमोर त्यांची समिती कोणती होती, तर संघराज्य अधिकार समिती, ती मी लिहून ठेवली. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत त्यांनी कोणत्या समित्यांमध्ये काम केले, तर कार्यनियम समिती आहे, सुकाणू आहे, स्टाफ व वित्त आहे, ध्वज व फ्लॅग आहेत, ते मी त्यांच्या नावासमोर लिहून ठेवलं. जर वल्लभभाई पटेल आहेत तर त्यांच्यासमोर प्रांतिक घटना समिती म्हणून मी तो उल्लेख करून तिथे लिहून ठेवला. म्हणजे अभ्यास करताना जर तुम्ही असा ऑप्शन वाईज अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला 100% फायदा होतो. आणि मी त्या पद्धतीनेच अभ्यास करते, कारण की हा अभ्यास केल्यामुळेच मला आत्ता फायदा झालेला आहे. कारण की नुसती पुस्तकं चाळून नुसते प्रश्नसंच सोडवून होत नाही. हा प्रश्नसंच सोडवणं हा खूप आयोगाच्या खूप महत्त्वाचा भाग आहे. पण असं तुम्ही स्वतः ज्यावेळेस लिहिताना, जेव्हा तुम्ही स्वतः ती प्रश्नाची उत्तरं 10 वेळा लिहिता, रिवाईज करता, त्यावेळेस ती तुम्हाला अजून जास्त चांगल्या पद्धतीने आठवतात आणि याचा फायदा नक्कीच तुम्हाला परीक्षेत होतो. तर ज्या नवीन आता MPSC देणाऱ्या ज्या गृहिणी आहेत किंवा जे नवीन विद्यार्थी वर्ग आहेत त्यांना मला हेच सांगणं आहे की तुम्ही ज्यावेळेस ह्याच्यामध्ये येत आहे MPSCमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमचा संयम. कारण की तुम्ही आज आले आणि पास झाले असं होत नाही. तुम्हाला खूप सारे एफर्ट्स घ्यावे लागतात. कॉम्पिटिशन खूप वाढलं आहे. तर संयम ठेवणं, चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं आणि राहिली गोष्ट आपल्या अभ्यासाशी प्रामाणिक राहणं. इन द सेन्स बाहेर टवाळखोऱ्या करणं, वेळ वाया घालवणं, 10 तास अभ्यास करायचं, नियोजन करायचं आणि 2च तास करणं हे मात्र चुकीचं आहे. कारण की मी गृहिणी आहे, मला माहिती आहे की आता मी किती एफर्ट्स घेऊन अभ्यास करते, तेव्हा कुठं मला आत्ता माझी ग्रोथ झाली आहे. आत्ता ह्या वर्षी म्हणजे 4-5 वर्ष दिल्यानंतर माझी ग्रोथ झाली आहे. तर तुम्ही विचार करा, जर मी एवढा टाईम देऊन आत्ता जर माझी ग्रोथ होती तर तुम्हाला तर किती एफर्ट्स घ्यायचे. म्हणजे मी तुम्हाला घाबरवत नाही आहे, पण मला तुम्हाला सांगितलं जर तुम्ही क्वालिटी अभ्यास केला आणि योग्य तऱ्हेने केला तर नक्कीच तुम्ही त्या मार्गावर नक्कीच यशाच्या दिशेने तुम्ही वाटचाल करता. कदाचित मला हे समजायला फार उशीर लागला, म्हणून मला असं वाटतं की मी जर आत्ता अभ्यास करते तर मी ज्या वेळी केला आहे ना त्याचा फायदा 2-3% विद्यार्थ्यांना झाला ना तरी मी माझं नशीब समजेल. तर त्यासाठीच मी हे व्हिडिओ बनवते. खरं तर मला असं व्हिडिओसमोर बोलायची सवय नाही आहे, पण ज्यावेळेस मी तुम्हाला मोटिवेट करते तर मी स्वतःही मोटिवेट होते. ह्या प्रश्नपत्रिका बघून मला स्वतःची खरंच अभिमान वाटते की मी खरंच एवढा अभ्यास केला आहे आणि आज ना उद्या मलाही ते कुठे ना कुठेतरी यश मिळेल. तर त्या मार्गावर मी पण आहे आणि तुम्हीही अभ्यास करत राहा आणि चांगले मार्क्स घ्या. टेन्शन घेऊ नका. चांगला अभ्यास करणारा किंवा योग्य तऱ्हेने अभ्यास करणारा नक्की पास होतो. तर टिकून राहा आणि स्वतःच्या कष्टाशी प्रामाणिक राहून स्वतःची वाटचाल नक्कीच पूर्ण करत राहा. बाकी परमेश्वर, आपले आईवडील आपल्यासोबत आहेत. टेस्ट सिरीज हा आपल्या अभ्यासाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. तर टेस्ट सिरीजही सोडवत राहा. टेस्ट सिरीजने वेळेत क्वेश्चन सोडवायची जी आपल्याला सवय लागते ना ती खूप महत्त्वाची आहे. त्यामुळं रोज एक टेस्ट सिरीज सोडवत राहा. टेस्ट सिरीजचाही त्या बाबतीत खूप फायदा होतो
आणि आयोगाची प्रश्नपत्रिका तर आहेतच. सगळे क्वेश्चन पेपर घेऊन या आयोगाचे, गट ब गट कचे आत्तापर्यंतचे झालेले, आणि ते व्यवस्थित सोडवा. म्हणजे तुम्हाला त्याचा अजून जास्त फायदा होईल. आणि आयोगाच्याच पेपरवर फोकस करा. मी शेवटपर्यंत नाही, प्रत्येक तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत राहील की आयोगाच्याच प्रश्नाचा फॉलोअप घ्या, नक्की तुम्हाला फायदा होतो. आयोगाच्या प्रश्नांना धरूनच अभ्यास करा, नक्कीच तुम्हाला ह्याचा फायदा होईल. थँक्यू.